नाही मावा नाही चाशणी, एकदम सॉफ्ट असे शाही लाडू बनवणार आहोत. एकदम रसरशीत असे हे लाडू तुम्ही ह्या रक्षाबंधनला नक्की करून बघा. त्याच्यासाठी इथे मी 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. ह्याला नारळाचा बुरा पण बोलतात. किराणा शॉपमध्ये सहज मिळतो. 2 कप खोबऱ्यासाठी इथे पाऊण कप साखर घेतलेली आहे. दूध कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये 20 ते 25 केशरच्या काट्या घातलेल्या आहेत आणि हे केशरच्या काट्यांना भिजशा घातलेल्या होत्या. त्याच्यामध्ये दुसरं दूध ओतून आपल्याला 1 कप थोडं कमी असं मी दूध घेतलेलं आहे. थोडं 1 कपाला 1 चमचाभर कमी आहे. इतर साहित्य आपण करताना पाहणार आहोत. इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की 1 चमचा तूप घालायचं. तो पॅनला तूप चांगलं पसरवून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. सतत मिक्स करत खोबरं आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा कलर बदलला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं खोबरं आहे ते परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दुधावरची साय घालायची आणि हे केशरचं दूध आणि खोबऱ्याचा किस आहे तो आपल्याला या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. दूध घातल्या घातल्या लगेचच साखर घालू नका. दुधामध्ये हा खोबऱ्याचा किस आहे ना तो पहिला चांगला शिजवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. त्याच्यामध्ये ही साखर घालायची. तुम्ही जर कमी गोड खात असाल ना तर थोडीशी अजून 2 चमचे साखर कमी घालायची. आम्हाला जास्त गोड लागतं. आणि एकदम गॅस मोठा करून साखर विरघळवायची नाही आहे, थोडा बारीकच करायचा आणि साखर चांगली विरघळवून घ्यायची. आता जरी तुम्हाला हे मिश्रण घट्ट दिसलं ना सुकं सुकं, तरी साखर विरघळल्याच्या नंतर थोडं पातळ होणार आहे. बघू शकता तुम्ही, पहिलं किती आपल्याला घट्ट असं मिश्रण वाटत होतं, आता किती सैल झालं आहे ते. परत ते आपल्याला घट्ट होईपर्यंत मिक्स करायचं आहे. दुधाची साय घातल्याने लाडू आहे ना एकदम मऊ लुसलुशीत असा होतो. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बदामाचे काप घालायचे आहेत. मी इथे बदामचे काप वापरलेत. तुम्ही काजूचे, पिस्त्याचे, कशाचे पण काप घालू शकता. हलवाईपेक्षा पण टेस्टी घरच्या घरी हे आपले लाडू तयार होतात. जास्त सारण सुकं केलं ना तर लाडू एकदम असे कडकसारखे होतात, सुक्यासारखे आणि चिवटसारखे. त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची. साखर वाटून वेलची पावडर घातलेली आहे म्हणून 1 चमचा घातली. तुम्ही फक्त वेलची पावडर घातलीत ना तर अर्धा चमचा घालायची. आपल्याला अजून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. मिश्रण घट्ट होत आलं ना की हाताला मिक्स करताना जड जड लागतं. मग समजून जायचं की आपलं मिश्रण आता तयार होत आलेलं आहे. बघू शकता आपलं मिश्रण आहे ना पॅन सोडू लागलेलं आहे. तसं त्याला तेल सुटलेलं आहे बघा. जास्त कडक करू नका. जास्त कडक केलं ना तर लाडू कडक होतील. मिश्रण तयार झालं का कसं ओळखायचं, थोडंसं असं काढून घ्यायचं. एकतर गॅस बारीक करायचा, नाही तर थोडा वेळ बंद करायचा आणि ते आपण काढलेलं थोडंसं मिश्रण आहे ना ते हाताला असं गोल करून बघायचं. हाताला चिटकलं नाही, चांगला व्यवस्थित गोल होत असेल तर समजायचं की आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आणि वाटलं अजून चिकटते हाताला तर 1-2 मिनिटं अजून परतून घ्यायचं. नारळाच्या वडी इतकं आपल्याला कडक करायचं नाही आहे. आपलं तयार झालं आहे, गॅस बंद करायचं आणि काढून घ्यायचं. असं प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण खाली प्लेटला चिटकत नाही. हात लावू शकेल ना एवढंच गरम ठेवायचं आणि लाडू बांधायला घ्यायचे पटकन. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं. जेवढा तुम्हाला लाडू लहान मोठा करायचा असेल तेवढं मिश्रण घ्यायचं आणि असं ह्या हातात त्या हातात केलं ना की चांगलं व्यवस्थित असा लाडवाला गोल आकार येतो. बघू शकता तुम्ही. असा मस्त सुंदर सुबक रसरशीत आपला लाडू तयार झालेला आहे. अजून एक तुम्हाला करून दाखवते. लाडू लहान किंवा मोठे बांधायचे नाहीत, मध्यम आकाराचे बांधायचे. जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटा पण नाही. कोणाला द्यायचे असले ना तर आपल्याला ते द्यायला बरे पडतात, दिसायला पण छान दिसतात. अशा पद्धतीने आपले सर्व लाडू आहेत ना ते बांधून झालेले आहेत. ह्या रक्षाबंधनसाठी झटपट होणारे मऊ लुसलुशीत, हलवाईपेक्षा पण भारी कमी साहित्यामध्ये तयार होणारे लाडू तुम्ही नक्की एकदा करून बघा. इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे लाडू असे घोळवायचे म्हणजे सुंदर दिसतात असे दिसायला. जास्त खोबरं असेल ना लागलेलं तसं हातावर इकडून तिकडून हा लाडू हलवलं ना की जास्त वालं खोबरं निघून जातं. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यायचे आहेत. असे झटपट तयार होणारे लाडू आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावरती ना इथे मी बदामचे पिस्त्याचे काप घालणार आहे. तुम्ही फक्त पिस्त्याचे घातलेत ना तर हिरवे खूप छान दिसतात. त्याच्यावरती थोडंसं केशर लावायचं. हे सर्व सुंदर दिसायसाठी आहे.
बघू शकता आपला रसरशीत असा रक्षाबंधन स्पेशल मलई कोकोनट लाडू तयार आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.